घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. साहेब, सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणितीताईंना उमेदवारी मिळण्याची जवळजवळ निश्चित झालेलं आहे. काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात? नाही, जवळजवळ निश्चित झालेलं आहे असं नाही. त्यांचं नाव तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून गेलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की प्रणितीताईला द्यावं म्हणून. मी तर आता 83 वर्षाचा आहे, त्यामुळे मी काही उभा राहू शकत नाही आणि लोकांनी तुम्ही खाली बसापर्यंत आपण उभा राहणं ठीक नाही. त्यामुळं आता आम्ही लोकांना तिथल्या आमच्या मतदारसंघामधल्या सगळ्या सहकार्यानं विचारलं की आपण कुणाचं नाव द्यावं, तर सगळ्यांनी प्रणितीचं नाव आणि म्हणून प्रणितीचं नाव पुढे गेलेलं. साहेब, महाविकास आघाडीची जागा वाटपाचा अजूनही काही फिक्स आकडा समोर आलेला नाही. जवळपास महायुतीचे बरेचसे उमेदवार निश्चित पण झालेले आहेत. महाविकास आघाडीचा कधीपर्यंत होईल जागा वाटप? होईल, लवकर होईल. काँग्रेसने केलेल्या विकास कामाचं श्रेय भाजप घेऊन जनतेसमोर जात आहे. आता 2023च्या निवडणुकीमध्ये कुठेतरी यशाबाबत भाजपच्या स्वरात प्रश्नचिन्ह उभा राहण्याचं वाटतं? नाही, होईल ना, कारण त्यांचं मन त्यांना खात आहे की हा ते मगाशी ते सांगितलं तर ते सत्य आहे, ते सत्य आहे. म्हणून त्यांना ते आता मनामध्ये त्यांच्या येत असेल की आपण हे बरोबर नाही केलं, म्हणून ते विचार करत असतील. मंगळवेढ्यामध्ये 24 गावाच्या पाणी प्रश्नावर प्रणितीताई शिंदेनी वारंवार आवाज उठवला होता आणि श्रेय मात्र भाजपचे विद्यमान आमदारांनी घेतले. काय सांगू शकता? पण अजूनही तिथं काय काम झालेलं नाहीये आणि अजून किती महिने तिथं होणार नाही याची कल्पना नाही. पण लोकांची तिथं मागणी आहे, लोकांची अडचण आहे, तर त्यामध्ये मदत केली पाहिजे या मताचं मी आहे. दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, टँकरची मागणी होते, पण याकडे दुर्लक्ष होतंय. शासनाने याबाबत काय करायला? आता केलं पाहिजे, त्यांना सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, सत्तेवर असणाऱ्यांनी नसणाऱ्यांनी. साहेब, मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न सुटला नाही म्हणायचंय का तुम्हाला? कारण बीजेपीच्या आमदारांनी प्रश्न पाठवले. ज्या तऱ्हेने तुम्ही प्रश्न विचारताय त्या तऱ्हेनं मी उत्तर देऊ शकणार नाही. सुटला नाही असं मी कसं म्हणेन? निवडणुकीच्या नाही, मी कसं म्हणेन? अजून तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. तुम्ही विचारलं म्हणून मी त्याला उत्तर देतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांची बोलवण करण्यासाठी हा मंजुरी दिली असं वाटतंय का तुम्हाला? यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक वेळा मंजुरी देण्यात आली, पण प्रत्यक्षामध्ये लोकांना पाणी मिळालं नाही. असं होतं बऱ्याच वेळेस. कुठल्याही निवडणुका आल्या की मंजुरी अशी मिळवण्याकरता म्हणून नाटकं केली जातात, पण त्याचा पाठपुरावा करण्याकरता लोकप्रतिनिधी असतात. ते लोकप्रतिनिधी करत नाहीत, याचं दुःख आहे आम्हाला. आता एखादी गोष्ट असेल, विमानतळ सोलापूरचं असेल, ते सगळं करून ठेवलं, आम्ही पैसे खर्च केले, जागा एक्वायर केली, कंपाऊंड मारलं, पण त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही म्हणून आज ते 10 वर्ष पडू नये. तसंच सोलापूरचं SSB सेंटर 10 वर्ष पडू नये. माणूस निघून गेला एखादा विजन घेऊन, तर तो गेला की आपण सोडू नये. सरकार येतात जातात, पण त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि जनतेची सेवा त्यांना करून दिली पाहिजे. सर, सोलापूर भाजपने अजूनही उमेदवार देऊ शकले नाही. प्रणितीताईचं कडवं आव्हान आहे की मला प्रणितीताईंचा विजयच होणार असं कुठंतरी वाटत असल्यामुळे अंतर्मुख होऊन हा विषय होत आहे का भाजप? मला भाजपच्या विषयी काही सांगता येणार नाही.
पण आम्ही आपलं लोकसेवक म्हणून काम करतो आहोत. सातत्यानं आमची काँग्रेसची भूमिका सातत्याची आहे, त्यामुळे ते प्रणिती ती काम करते. सर पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मैत्रीत्व जपलं आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूर शहरामध्ये देखील सुधाकर पंत परिचारक असेल आणि तुमचे अनेक किस्से आम्हाला पाहायला मिळाले. मग आता लोकसभेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या वारसदारांना काही भेटीगाठी घेणार आहात का? कोणाच्या वारसदारांना? पंतांचे वारसदार जे कोण असेल. अजून एकदा जरा अनाऊन्स होऊ द्यावी निवडणुका, आणि जेव्हा प्रचाराची वेळ येईल त्यावेळेस त्यांना मी जरूर भेटेन. मत मागायला हे सगळीकडे जावं लागतं, त्याप्रमाणे मी जाईन. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात जे बोललं जाते, जी चर्चा चालू आहे, त्याचा बीजेपीचा यशामागे त्या मशीनचा मोठा सहभाग आहे. तर याच्या संदर्भात आपलं वैयक्तिक मत? नाही, वैयक्तिक मी त्याच वेळेस सांगितलंय की त्यामध्ये त्यांनी चौकशी केली पाहिजे, एकदा नाही दोनदा. जोपर्यंत त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत चौकशी करत. 400 पार म्हणतात, मग ईव्हीएमच्या आधारे म्हणतात का 400 पार आपकी बार? हा, ते म्हणतात आपके बार 400 पार, आणि हे म्हणतात सगळे आमचे लोक म्हणतात आम्ही बेडा पार. ईव्हीएमच्या आधारे हे विश्वासावर त्यांचा म्हणजे चॅलेंज आहे का? नाही, ते सांगतात. सर, या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी इंडिया आघाडी काय जोर लावणार आहे का? ही निवडणूक लोकसभेची बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी इंडिया आघाडीकडून काही अशी मागणी होणार आहे का केंद्रात? आता मला त्या बैठकीत नाही, मी इंडिया आघाडीच्या बैठकीत नाही, पण मला असं वाटतं की लोकांची मागणी मान्य केली पाहिजे आणि त्याप्रमाणे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रामध्ये किती परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? परिणाम चोकडेच होतो त्याचा. जरांगे पाटील काय मग त्यांनी नियोजन केलं की जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बॅलेट पेपरवर येण्यासाठी मराठा समाजाकडून जास्तीत जास्त उमेदवार दाखल झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवर मतदान घेता येणार नाही असं निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय. तर त्या संदर्भात आपलं मत काय? निवडणूक आयोगाचं मत काय आहे आणि यांचं काय मत आहे मला माहिती नाही, पण जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबद्दल आम्ही पाठिंबा आहे. म्हणून सोलापूरला बंधनाचं स्मार्ट सिटी बनवून अशी घोषणा करण्यात आली होती. आपण सक्षम विरोधी पक्ष म्हणून स्मार्ट सिटी करत असे नाही, स्मार्ट सिटी झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे, पण त्याचा परत तोच विषय आला की पाठपुरावा करत नाही. 10 वर्षापूर्वी स्मार्ट सिटी सुरू झाली, कामं किती झाली? यंत्रमाग कामगार आहेत सोलापूरमध्ये, विधी कामगार आहे, यांना रोजगारचा प्रश्न मिटलाय का सध्या? तिथं नाही मिटलाय, म्हणून सातत्यानं तिथं प्रयत्न केले पाहिजेत. कारण या प्रधानमंत्र्यांनी मागे आले होते त्यावेळेस सांगितलेलं होतं की विणकराची इथे वस्ती आहे, त्यांना आम्ही सैन्याकरता कापडाची व्यवस्था करू, पण ते काही केलं नाही त्यांनी. साहेब, सोलापूरच्या विकासामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. जर इतिहास लिहायचा झाला तर शिंदे साहेबांना सोलापूरचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही असं स्पष्ट सगळेच सांगतात. 2024च्या निकालात त्या विकासाचा प्रणिती साहेबांना कितपत फायदा होईल आणि निकाल कसा असेल? तर मला असं वाटतं की लोक त्याचा विचार करतील. आम्ही काम केलं आहे, आम्ही 10 वर्षामध्ये आता काहीच काम झालेलं नाही तिथं. आम्ही सगळे त्यांना जरी विरोधी पक्षाचे असलो तरी त्यांना सातत्यानं सांगत होतो की बाबा आम्ही जे अर्धवट ठेवलेली कामं आहेत, त्याचं नाव एअरपोर्ट असेल, रस्ते असतील, त्याच्यानंतर सिक्युरिटीचे असतील, हे जर कामं जर उठवली असती तुम्ही तर आम्ही सहयोग केला असता ना त्याला. विरोधी पक्षाने कामं त्यावेळेस केली म्हणून आता आपण त्यांचं करायचंच नाही, ही भूमिका बरोबर नाही ना. 10 वर्ष झालं फाउंडेशन स्टोन होऊन अजून काही झालेलं नाही, याचा अर्थ काय? त्याला सध्या मोदींची गॅरंटी आहे असं सगळीकडे सांगितलं जातं. तुम्हाला वाटते मोदींची गॅरंटी आहे? हो, स्वतःची गॅरंटी असे कुठे असते? मोदीची गॅरंटी. साहेब, ज्या पद्धतीनं बीजेपीनं इतर पक्ष फोडून त्यांच्याकडे घेतलेत, ह्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल? आपला आजपर्यंत अभ्यास. कुठल्याही पक्षामधून तोडफोड करून बाहेर येणारे लोक एकतर ते निवडणुकीत जिंकत नाहीत आणि त्या दुसऱ्या जिथं आले त्यांना फायदा होत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. एकीकडे इंडिया आघाडी देशभर सगळ्या जोर लावत असताना ममता दिदींनी एकला चलोची भूमिका घेऊन सर्व जागावर स्वतंत्र येणे आणि महाराष्ट्रातले बरेचसे तुमचे जुने सहकारी आज भाजपच्या वाटावर लागलेले आहेत. अशा या परिस्थितीमध्ये 400 पारला टक्कर कशी देणार आहे?
सांगितलं ना, 400 पार नाही तडीपार आहे आता ते सगळे, तो पक्षच तडीपार होणार आहे.